यही कहता है ना, मैं लाडली बहनों का लाडला भाई देवा भाऊ। मैं उनको बताना चाहता हूँ, आपके मंत्रिमंडल में जो आपके साथ बैठते हैं उनके जिले में अब तक 38 हत्याएं हुई है, 38 खुलेआम। और उनकी जो विधवाएं है तो आपकी लाडली बहन नहीं है। किसने हत्या की है तो आपको पता नहीं? आप गृह मंत्री हैं, आपके पास पूरी खबर होनी चाहिए। नैतिकता के आधार पर अगर आपको लगता है कि एक्शन लेनी चाहिए तो उस मंत्री को हटा दीजिए सबसे पहले, जो उनका दबाव बना है पूरे जिले में। हम लोग सब 29 तारीख को एक बहुत बड़ा मोर्चा निकालेंगे न्याय के लिए। जिस सरपंच की हत्या हुई है संतोष देशमुख की, उनको न्याय मिलना। उद्धव ठाकरे जी भी भीड़ में जाएंगे और परभणी में भी जाएंगे। हम चुप नहीं बैठे। ये अपने आप को हमें कहते कि अर्बन नक्सलाइट है, देवेंद्र जी हमको कहते हैं। राहुल गांधी के भारत जोड़ो यात्रा में जो गए थे अर्बन नक्सलाइट है, तो भीड़ में कौन है? 38 हत्याएं करने वाला एक व्यक्ति सूत्रधार आपके मंत्रिमंडल में है, फिर वो तो अर्बन नक्सलाइट का बाप है। और अगर ये आपके कृपा छाया में हो रहा है तो आप अर्बन नक्सलाइट के कमांडर हो, आपको प्रायश्चित लेना होगा। अच्छी बात है, अच्छी बात है, करने दो। इस बार मजबूती से बनाइए, भ्रष्टाचार मत करिए। जिसने भ्रष्टाचार किया था वो अब मंत्री बन गए हैं। तो हमारा बात ऐसी है कि महाराज का पुतला बनता है तो प्रणाम करता हूं। त्यांनी ठेवायलाच पाहिजे, तर त्या भागातला भ्रष्टाचार कमी होईल। अर्थात जुने भ्रष्टाचारी जाऊन नवे भ्रष्टाचारी येईल, इतकंच मी सांगेन। बीड आणि गडचिरोली हे 2 जिल्हे अत्यंत संवेदनशील। चला, थँक्यू। त्याच्यातून जर काही चांगलं घडणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। सगळ्यात आधी मंत्र्यांनी जे 2-2, 3-3 बंगले अडवून ठेवलेले आहेत ना, आम्ही अनेक वर्ष राजकारण पाहतोय, सत्ता पाहतो। मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी एकपेक्षा जास्त बंगला घेतल्याचं आम्ही कधी पाहिलं? बरं, एकच बंगला, वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा, रामटेक बंगला गृहमंत्र्यांचा, चित्रकूट अमुक। आज मंत्री 2-2, 3-3 बंगल्यामध्ये काय करतायत? नक्की 3 बंगले कशा करता लागतायत? असं कोणतं महान कार्य करतायत? हा एक संशोधनाचा विषय आहे। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जातील पण सागर ठेवणार। तुमचे डेप्युटी सीएम नंदनवन अधिक, अजून कोणतरी अधिक कशा करता? कोणत्या खाजगी कामासाठी त्यांना बंगले लागतात? द्या ना, मोकळे करा ना बंगले। तुम्हाला असं काय तुम्ही तिथे लोळत काम करता का गाद्या टाकून काय? आणि आम्ही पाहिल्या मंत्रालयामध्ये मंत्र्यांची दालनं जी होती, 3-3, 4-4 दालनं मंत्री का घेत आहेत? एकेका मंत्र्याला 4-4 दालनं, 4-4 दालनं। हा एक नवीन पायंडा पडलेला। असं कोणतं महान कार्य राष्ट्रहिताचं, महाराष्ट्र हिताचे करतायत की ज्यांना जागा पुरत नाही काम करायला? 4-4 दालनं मंत्र्यांना। पहा तुम्ही जाऊन, बंगले अडवले, दालनं अडवतायत। असं कधी या महाराष्ट्रामध्ये लूटमार याही पद्धतीची सरकारी झाली नव्हती। इथे जागा लागते मंत्र्याला एका बंगल्यामध्ये, फार प्रशस्त बंगले आहेत हे। आम्ही तर कधी त्या बंगल्यात गेलो नाही, प्रशस्त बंगले आहेत, पण 4-4 बंगले पाहिजेत। एक विषय की महायुतीत अनेक बाबतीत शिवसेनेची निराशा झालेली बघायला मिळाली। मग मुख्यमंत्री पद असो, मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या असो। बघा, आमचा अपमान झाला तेव्हा आम्ही युती तोडली। स्वाभिमानाचा प्रश्न आला तेव्हा आम्ही बाहेर पडलो। एका बाबतीत आणखी विपरीत आहे की राज्यपाल पदावरूनही शिवसेनेत निराशा पडली। कोणाला राज्यपाल देणार? अनसुळ होते की ज्यांना आश्वासन होतं राज्यपाल पदाचं, असं तेही सांगतात। मला माहिती मिळते बघा, मला माहित नाही काय यांची आश्वासन आहेत। देवेंद्र, बघा, आम्हालाही मुख्यमंत्री पदाचं वचन होतं ना, मुख्यमंत्री पदाचं वचन सगळ्यांसमक्ष होतं। तुम्ही
त्या ब्लू सी हॉटेलमधली जर पत्रकार परिषद पाहिली असेल, आठवत असेल तुम्हाला, त्याचे रेकॉर्ड आहे अजून. पॉवर शेअरिंग 50-50 असं विधान आहे अमित शहा आणि देवेंद्रजींचं. आमचं असं ठरलेलं आहे. शब्द पाळला का? शब्द पाळण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही आघाडीवर नव्हता. चला. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.